महिला आरक्षणावर रुलिंग पार्टी आणि अपोजिशनचं काय म्हणणं आहे चला समजून घेऊयात. तर पहिला मुद्दा आहे टायमिंग आणि सीट्स रिलेटेड. रुलिंग पार्टीचं म्हणणं आहे की आता पॉप्युलेशन 1971च्या नंतर खूप जास्त वाढली आहे, त्यामुळे आता आपण 543 सीट्सच्या ऐवजी 815 प्लस सीट्स करूयात. आणि हे कसं होणार तर डिलिमिटेशन होणार. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलंय की जेव्हा सेन्सस होतं त्यानंतर आम्ही डिलिमिटेशन करू, पण आता अजून सेन्सस झालेलंच नाहीये. आता या वर्षी 2026 मध्ये सेन्सस चालू होणार आहे. मग त्याच्यानंतर जर वुमेन रिझर्वेशन इम्प्लिमेंट करायचं म्हणलं तर त्याला वेळ लागेल, लाईक 2029 इलेक्शन पर्यंत ते होणार. तर रुलिंग पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही 2011च्या सेन्सस नुसार डिलिमिटेशन करून घेऊ आणि त्यानुसार आम्ही सीट्स देऊ. पण यावर अपोजिशनचं म्हणणं आहे की तुम्ही 2029चा वेट कशाला करताय? वुमेन रिझर्वेशन 2023लाच पास झालं होतं, मग तुम्ही आत्ताच इम्प्लिमेंट करा. कोणत्या जागांवर जे ऑलरेडी 543 सीट्स आहेत ना त्याच्यावरच तुम्ही इम्प्लिमेंट करून टाका. डिलिमिटेशन झाल्यानंतर त्यांना एक भीती आहे की नॉर्थ आणि साऊथ डिवाइड होईल, कारण डिलिमिटेशन हे पॉप्युलेशनच्या बेसिसवर होतं आणि पॉप्युलेशन जर पाहिलं तर साऊथच्या स्टेटनी सक्सेसफुली कंट्रोल केलेली आहे त्यांच्या पॉलिसीजद्वारे आणि नॉर्थच्या स्टेटची पॉप्युलेशन जास्त आहे. म्हणजेच नॉर्थचं रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये जास्त होईल आणि ह्याचा लॉस लाईक साऊथच्या स्टेटला होईल आणि त्यांचा फ्युचर प्राईम मिनिस्टर कधी बनणार नाही हे त्यांना भीती आहे. दुसरा मुद्दा आहे ओबीसी कोट्याचा. रुलिंग पार्टीचं म्हणणं आहे की आरक्षण फक्त एससी आणि एसटी ला मिळतं आणि तेच आम्ही देतोय. पण अपोजिशनचं म्हणणं आहे की ओबीसी कोट्याशिवाय हे बिल अधुरं आहे. त्यानंतर वोटिंग होते आणि बिल पास होत नाही. यावर आता दोन्ही साईडचे रिॲक्शन आलेले आहेत. अपोजिशन खुश आहे कारण त्यांनी ते डिलिमिटेशनचं बिल जे आहे ते रिजेक्ट केलं असं त्यांनी सांगत आहेत, आणि जे रुलिंग पार्टी आहे ते नाराज आहे, दाखवत आहे नाराज आहे. रुलिंग पार्टी म्हणत आहे की अपोजिशन महिला विरोधी आहे, पण अपोजिशनचं म्हणणं आहे की आम्ही महिला विरोधी नाहीये, तर तुम्ही जे वे यूज केलाय लाईक जे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करताय तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने करताय, त्यासाठी आम्ही स्टँड घेतोय आणि आम्ही विजयी ठरलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे.